नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं। पवार यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात भेट देऊन नवीन सभागृहाचं लोकार्पण केलं। तर कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर शरद पवार यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। शरद पवार आणि शिवाजी शिक्षण संस्थेतील कार्यक्रमात मार्गदर्शन देखील करणार आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, खरं तर अतिशय मोठा कार्यक्रम अमरावतीकरांसाठी शैक्षणिक दृष्ट्या देखील हा मोठा कार्यक्रम पार पडतोय, काय सविस्तर माहिती? अतिशय मोठा कार्यक्रम आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार अमरावती दौऱ्यावर आलेले आहे। शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने ऑडिटोरियम करण्यात आलं होतं। त्या ऑडिटोरियमचं लोकार्पण या संबंधित कॉलेजच्या आवारात शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आलेला आहे। या पुतळ्याचं लोकार्पण सुद्धा पवार साहेबांच्या हस्ते झालेलं आहे। आणि आता ते या ऑडिटोरियम मध्ये बसलेले आणि थोड्याच वेळात या ठिकाणी असलेले शिवाजी शिक्षण संस्थेचे जे सदस्य असतील त्या प्राध्यापक या संस्थेचे जे सर्वांना मार्गदर्शन करण्यात आहे। निश्चितच खरं पाहिलं तर गेल्या 3 वर्षानंतर शरद पवार अमरावतीत येत आहे। सोबतच जी सिल्वर वॉकरची घटना घडली त्या घटनेनंतर पहिल्यांदा शरद पवार अमरावतीमध्ये येत आहे। त्यामुळे पोलिसांचा सगळा बंदोबस्त आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा निश्चितच संजय, या कार्यक्रमाविषयी अधिकही माहिती तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांच्या हल्ला प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासहित सर्वच बाजूने तीव्र निषेध केला जातोय। गृहमंत्री बदल्याची चर्चा देखील आता सुरू झालेली आहे। त्यानंतर वरिष्ठ पातळीवर बैठकांचं सत्र सुरू झालंय। सिल्वर ओकवरील हल्ल्याप्रकरणी खरं तर मोठी बैठक घेण्यात आली। गृहमंत्र्यांची ही बैठक पार पडली। बैठकीत सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा झाली असल्याचं कळतंय। गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये सायबर सेल, गुप्तचर विभाग अधिकारी उपस्थित होते। तसंच वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीमध्ये उपस्थित असल्याचं कळतंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनोद, खरं तर सिल्वर ओकवर जो हल्ला झाला आणि त्यानंतर या हाय लेवलच्या बैठकी सुरू झालेल्या आहेत, या बैठकांमध्ये नेमकी काय चर्चा केली जाते, काय अपडेट मिळत आहेत? शरद पवार यांच्या निवासस्थानावर म्हणजे सिल्वर ओकवर ज्याप्रमाणे हल्ला झाला त्या हल्ल्याची पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी 3 बैठका पार पडल्या आणि ह्या 3ही बैठका फार महत्त्वाच्या होत्या। सर्वात आधी जी बैठक होती त्या बैठकीमध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे आणि सह आयुक्त आणि त्याचबरोबर इतर अधिकारी या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते। आणि ह्या बैठकीमध्ये खास करून सिल्वर ओकमध्ये जो हल्ला झाला तो कशा प्रकारे झाला, CCTV फुटेज त्या ठिकाणी तपासण्यात आले आहेत। त्याचबरोबर जी गुप्तचर यंत्रणा ती कशा प्रकारे फेल झाली, पोलिसांना याबाबतची आधी माहिती नव्हती का, यासारख्या अनेक गोष्टीची प्रश्नांची उत्तर त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला। आणि सरतेशेवटी हा एक त्या ठिकाणी निष्कर्ष करण्यात आला आहे की पोलिसांनी इंटेलिजन्स फेल्युअरमुळे हा हल्ला पोलिसांना वेळेवर सांगता आला नाही। परंतु माहिती अशी येत आहेत की इंटेलिजन्सने याआधी ताकीद दिली होती की अशा प्रकारचा हल्ला होऊ शकतो, परंतु संबंधित विभागाचे जे DCP आहेत त्यांनी याबाबतची सुरक्षा यंत्रणाची व्यवस्था त्या ठिकाणी केली नसल्याचंही या ठिकाणी बोललं जात आहे। त्यामुळे हा हल्ला आधी रोखण्यास अपयश मिळालं आहे। त्यानंतर सुप्रिया सुळेही गृहमंत्री वळसे पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचल्या होत्या। त्यांनीही त्या बैठकीमध्ये त्यांची दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली। जवळपास 20 मिनिटं या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली होती। आणि या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे यांनी जे आंदोलनाचा मॉब होता, आंदोलनामध्ये कशा प्रकारचे आंदोलनकर्ते होते आणि या गोष्टी संपूर्ण माहिती त्या ठिकाणी देण्यात आली। आणि सुप्रिया सुळेकडून एकंदरीत त्या माहितीचा फायदा जो खरा यामधील दोषी आहे त्याला शोधण्याचं काम या माध्यमातून होऊ शकते, शक्यता नाकारता येत नाही। परंतु सुप्रिया सुळेंनी या ठिकाणी जे आंदोलनकर्ते आहेत त्यांना थांबवण्याचा, त्यांना चर्चा करण्याचा विनंती वारंवार केली असताना परंतु ते मात्र थांबायला तयार नव्हते। हे असे उग्र आंदोलन करणारे कोण होते याचा शोध हे या माध्यमातून घेण्यात येत आहे। दुसरीकडे महत्त्वाची बाब की तिसरी जी बैठक होती की त्या बैठकीमध्ये महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते, त्यामध्ये गुप्तचर विभाग
सायबर सेल आणि गृह विभागाचे काही अधिकारी होते आणि त्या अधिकाऱ्यांनी जो इंटेलिजंट फेल्युअर झाला आहे सिल्वर ओक ते आझाद मैदान अशामध्ये जे पोलीस स्टेशन पडतात त्या पोलीस स्टेशनमध्ये कुठल्याही पोलीस स्टेशनला याबाबतची माहिती किंवा असे जाणारे लोक आहे त्यांना पाहिले नाहीत का यासारख्या संपूर्ण गोष्टीची त्या ठिकाणी चर्चा आहे। आणि आझाद मैदान ते सिल्वर ओकचे दरम्यान पडणारे जे CCTV फुटेज आहे त्या CCTV फुटेजची संपूर्ण तपासणी करण्यात येत आहे आणि त्याच दरम्यान जे जे पोलीस स्टेशन या अंतर्गत येतात त्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर एकंदरीत आज 3 महत्त्वाच्या बैठका पाडल्या, हाय लेवलच्या बैठका पार पडल्या आणि त्याचबरोबर ज्याप्रमाणे हा हल्ला झाला त्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार या नेत्यांच्या सुरक्षा यंत्रणामध्ये वाढ करण्यात आली आहे आणि त्यामुळे आता अशी घटना पुढे घडणार नाही या दृष्टिकोनातूनही एकंदरीत काळजी या ठिकाणी घेण्यात येणार आहे। परंतु गृह मंत्रालयाने याबाबतची पोलीस यंत्रणा सज्ज असली पाहिजे असंही या ठिकाणी आदेश देण्यात आले आहे। निश्चितच विनोद, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांचा काय उद्देश होता, हल्ला करणारे कोण लोक होते याचा तपास व्हायला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नागपूरमध्ये केली आहे। योग्य तपासांती कळेल आपल्याला की कोणी हा डाव रचला, कोणी त्यांना तिथं जाण्यासाठी उद्युक्त केलं आणि त्यांचा मोटिव्ह काय होता। कारण त्या ठिकाणी पवारसाहेब सुरक्षिततेच्या दृष्टीने कधी काळजी घेत नाही, संरक्षणासाठी त्यांच्याकडे फार मोठा ताफा असतो अशी परिस्थिती नाही आहे। त्यामुळे ही लोक आत जात असताना आणखीन पुढे आत गेले असते तर काय घडलं असतं हे विचारही आपण करू शकत नाही। त्यामुळे ही गंभीर घटना आहे, याच्या बाबतीत सखोल माहिती कारवाई होणं आवश्यक आहे। मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज पुलांच्या पाहणी दौरा केला आणि डिलाइड रोड पुलाची त्यांनी पाहणी केली आहे। पुलाची पाहणी केल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। पुलाच्या कामाला उशीर झाला हे दुर्दैव असल्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। खरं तर गेले 2 वर्ष आम्ही सतत इथे येत आहोत। सगळे स्थानिक आमचे नगरसेवक आहेत, प्रशासकीय सगळे लोक आम्ही सगळे येत आहोत। एक महत्त्वाचं बघण्यासारखं आहे की ह्या पुलाला जो काही उशीर झालेला आहे हा अत्यंत दुर्दैवी आहे। म्हणजे असं झालेलं आहे की आमचे काही व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत वरळीकरांचे, ह्याचं नाव डिलाय रोड पासून डिले रोड असं झालेलं आहे। पण हे बघत असताना खरोखर का झालंय, हे कसं झालंय हे पण बघणं गरजेचं आहे। मध्यंतरीच्या काळात मी केंद्रीय रेल्वे मंत्री महोदयांना पत्र पण दिलेलं की आपण देखील स्वतः बैठक घ्या आणि खरं काय कारण हे ओळखणं गरजेचं आहे। इथे मुंबई महानगरपालिकेचं जे काम आहे, 2 रॅम्प्स जे होते ते पूर्ण झालेले आहेत। साधारणपणे कॉन्क्रीटचं त्याच्यावर गर्डर्स लावण्यासाठी आम्ही थांबलोय कारण रेल्वेचं काम होणं बाकी आहे। आम्ही ही पण त्यांना विनंती केलेली की जो आमचा भाग आहे मुंबई महानगरपालिकेच्या कामाचा तो जर आम्हाला पूर्ण करायला NOC त्यांनी दिली त्या बाजूची तर ॲटलिस्ट 2 तरी लेन्स सुरू होतील आणि ट्रॅफिकचा जो इथे साधारण प्रॉब्लेम होतो तो कमी होईल। आपण जिथे उभे आहोत ह्या गर्डरसाठी मला वाटतं 3-4 महिन्यापूर्वी देखील बैठक झालेली, तेव्हा मला सांगितलं गेलं मार्चमध्ये होईल, आता बोलतात ऑगस्टमध्ये होईल, ऑगस्ट डिसेंबर, कदाचित असं होईल की आपलं ट्रान्स हार्बर लिंक आणि कोस्टल रोड ह्या रस्त्याच्या छोट्या पुलाच्या कामाच्या आधी ते करू शकतील। पण रेल्वेकडून का इथे वेळ लागत आहे, गर्डर कुठे अडकलेला आहे? खरं तर हे काम जर बघितलं तर डिझाईन थिंकिंग वगैरे याच्यात पूर्ण झालेलं आहे। DPR जेव्हा आपण बनवतो तेव्हा हे सगळं विचार करून घेतलं असतं। मग रेल्वेने पारदर्शकपणे आम्हाला सांगावं तरी की उशीर नक्की कशामुळे होत आहे आणि जो उशीर झालेला आहे पूर्णपणे ह्या कामाची जी काही किंमत आहे ती BMC रेल्वेला अदा करत। रेल्वे केंद्रीय मंत्र्यांना मी पत्र पाठवलेलं 2-3 महिन्यापूर्वी, त्यांच्याकडून अजून काही तसं उत्तर आलेलं नाही। तरी देखील मी पुन्हा एकदा त्यांना विनंती करणार आहे की एक त्यांनी बैठक घ्यावी आणि हा लवकर प्रश्न सोडवावा। कारण अनेक असे मुंबईत ब्रिज आहेत जे रेल्वे आणि मुंबई महानगरपालिका एकत्र बनवत आहे। 2 जे काही यंत्रणा आहेत शासकीय त्याच्यात कुठेही राजकारण नाही आहे ना, आमच्या त्यांनी केंद्र सरकारमध्ये ब्रिज वगैरे बनवण्यात कुठेही राजकारण नसतं। पण ज्या काही तांत्रिक गडबडी असतात ते एकत्र बसून जर सोडवू शकलो आपण आणि वेळेवर कामं पूर्ण झाली तर लोकांचा जो त्रास असतो तो निघू शकतो। खास करून आपण बघाल हा रस्ता जसं चाललाय तसं आपल्याला पुढे वरळी शिवडी कनेक्टर बनवतो। दरम्यान यावेळी आदित्य ठाकरे यांनी मनसेवर जोरदार टीका केली आहे। संपलेल्या पक्षावर मी बोलत नाही अशी टीका आदित्य ठाकरे यांनी मनसेवर केली आहे। मनसेच्या हनुमान चालीसावर आदित्य ठाकरेंनी हल्ला चढवलाय। मी स्टंटबाजीला महत्त्व देत नसल्याचं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय।
तर आपण पाहतोय पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेवर निशाणा साधलेला आहे. संपलेल्या पक्षावर मी बोलत नाही आणि अशा स्टंटबाजीवर देखील मी बोलणं टाळतो, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. सर, शिवसेना भवन मस्जिद आहे का असं देखील संपलेल्या पक्षांवर मी उत्तर देत नाही. संपलेल्या पक्षांवर मी उत्तर देत नाही. दरम्यान मशिदीवरील भोंग्यावरून मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. शिवसेना भवन समोर हनुमान चालीसा लावल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्या मनसे कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आंदोलन केलं. पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा पठण केलं. तर मशिदीवरील भोंग्यावरून मनसेनं आक्रमक पवित्रा पुन्हा एकदा घेतल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेना भवन समोर हनुमान चालीसा लावल्यानंतर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यावेळी त्या मनसे कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात देखील आंदोलन केलं. त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय आणि पोलीस ठाण्यातच कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसाचं पठण केलं. राजा सकल राम तपस्वी राजा, जिनके काज सकल तुम साझा, जिनके काज सकल तुम राजा, और मनोरथ जो कोई लावे, और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवता, राम रसायन तुम्हारे पासा, राम रसायन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना सल्ला दिलाय. चिथावणीखोर भाषणाला बळी पडू नका, हे तुम्हाला अडचणीत आणतील असं आधीच सांगितलं होतं, पण चुकीच्या सल्ल्याला बळी पडल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. तुम्ही आमचे आहात, तुम्हाला ते अडचणीमध्ये आणतील असं देखील यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना उद्देशून ते म्हणाले. काही जण जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केलाय. तुम्ही सगळे ड्रायव्हर कंडक्टर आपले आहात. तुम्ही कारण नसताना कुणाच्या तरी चिथावणीखोर भाषणाला बळी पडू नका, त्यांच्या चुकीच्या सल्ल्याला बळी पडू नका, हे तुम्हाला अडचणीमध्ये आणतील. कोर्टात मॅटर गेली, त्याच्या संदर्भामध्ये एक कमिटी नेमली गेली, विलीनीकरण करायचं का नाही करायचं त्याच्याबद्दलचा अहवाल आला. हे सगळं चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. पण काही जण जाणीवपूर्वक समाजामध्ये नीटपणे कारभार चाललेला असताना त्याच्यामध्ये खोडा कसा घालता येईल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याची टीका त्यांनी केली आहे. तर उत्तर कोल्हापुरात दहशतीचं वातावरण असून हा महाराष्ट्र की पश्चिम बंगाल असा संतप्त सवाल फडणवीसांनी उपस्थित केलाय. तसंच दहशतवादी जुगारून भाजपला मत देणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. महाविकास आघाडी सरकारनं एकही काम केलं नसल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मविया सरकारवर टीका केलेली आहे. कोल्हापुरात भाजपचाच विजय होईल, कोल्हापूरमध्ये भाजपचाच विजय होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण, ज्या प्रकारे सत्ता पक्षाचे नेते मंत्री दहशत पसरवण्याचं काम करतायत, महाराष्ट्र आहे की बंगाल आहे असा प्रश्न उपस्थित व्हावा अशा प्रकारचं काम या ठिकाणी होताना दिसतंय. पण मला विश्वास आहे या दहशतीला झुगारून लोक मोठ्या प्रमाणात मतदान करतील आणि भारतीय जनता पक्षालाच या ठिकाणी लोकांचं मतदान मिळेल. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतायत. थेट जाऊयात. ते सुद्धा जर का मदत करायला आले असतील, जनतेला सहाय्य करायला आले असतील तर मी सुद्धा त्यासाठी आलेलो आहे. मग त्यांना जर का मला काही सांगायचं असेल, काही प्रश्न विचारायचे असेल तर ते जनतेच्या साक्षीने मला विचारू द्या. आणि जर का आमच्या कामात कुठे खोट असेल तर जनतेच्या समोर आमचा पर्दाफाश करू द्या. आणि मी गेलो तिकडे, आपण सगळे शिवसैनिक माझ्यासोबत होतात. गेलो, मी येथे कळल्यानंतर लगबगीने पुढचा रस्ता आदर सोडून माघारी वळले आणि गाडीत बसायला गेले तेवढ्यात मी तिकडे पोहोचलो. मग काय नुसतं नमस्कार चमत्कार झाले आणि निघून गेले. ते वर्करीने राजकारण करणारं मी नाही आणि आपली महाविकास आघाडी नाही, महाविकास आघाडी सरकार नाही. ते करायचं ते मनापासून करायचं. अगदी लोकसभेच्या वेळेला सुद्धा मला कल्पना आहे
की कोल्हापूरकरांनी छान एक घोषणा दिली होती, आमचं ठरलंय. आता आमचं ठरलंय म्हणजे काय, नाही ठरलंय बघा, आणि ते जे ठरलं होतं ते त्यांनी करून दाखवलं. आणि मग माझं असं म्हणणं आहे, मी कामं वाचण्याच्या आधी, कारण काय वेळेला काय होतं, बोलण्याच्या ओघामध्ये एक छान अशी लीड लागते आणि मग काही प्रसंगी आपले मुद्दे थोडेसे मागे पुढे होतात. तर मग हे आमचं ठरले सांगून काँग्रेसने आणि तेव्हा राष्ट्रवादीने केलं होतं. आपले संजय राऊत तेव्हा निवडून आले, पहिल्या प्रथम कोल्हापुरातून खांद्यावरती भगवा घेऊन, शिवरायाचा भगवा घेऊन एक खासदार आपण दिल्लीत पाठवला. अभिमान वाटला. तर त्याच्यानंतर काय झालं, जे आता बोंबलतात बेंबीच्या लेखापासून, ते शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. कसं काय सोडलं? तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्व नाही सोडलं. तुम्ही म्हणजे काय हिंदुत्व नाही, तुम्ही काय हिंदुत्वाचा पेटंट नाही घेतलेलं. मी दोनच निवडणुकीचे आकडे तुम्हाला कल्पना आहे, कारण तुम्ही कोल्हापूरकर आहात आणि कार्यकर्ते आहात. पण त्याचबरोबरीने मगाशी सत्तेजी आपण बोललं की या ऑनलाईन बरेच हजारो लाखो लोक हे माझं जे काय मनोगत, कारण भाषण मैदानात करायचं असतं, समोर अशी सगळे रसरसती माणसं असल्यानंतर ते एक वेगळंच पूर्ण असतं. आणि माझं हे कदाचित कोणाला भाषण मिळमिळीत वाटेल, कारण मी प्रत्यक्ष समोर तुम्हाला एका चौकटीत बघतोय, पण तो जो काही ज्याला करंट म्हणतो, जिवंतपणा म्हणतो, तो आता मी अनुभवू शकत नाही. तरी पण कोल्हापूर म्हटल्यानंतर ते एक चमत्कार त्याच्यात असतोच. पण 2014 आणि 2019 हा मतांचा आकडेवारीचा कागद मी घेऊन इकडे तुमच्या समोर बोलतोय. आज आम्ही हिंदुत्व सोडलं, भगवा तुमचा भगवा खरा, आमचा भगवा खोटा. माझ्या पाठीकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि एका बाजूला शिवसेना प्रमुखांचा फोटो आहे, गळ्यात रुद्राक्ष माळ आहे, बघून घ्या. आणि महाराजांच्या बाजूला भगवा सुरू आहे, हे सुद्धा बघून घ्या. पण 2014ला युती तोडताना काय म्हणून तुम्ही युती तोडली होती? आम्ही नव्हती तोडली. अगदी शेवटचा दिवस अर्ज भरायचा असताना त्याचे 2 दिवस आधी, आदल्या संध्याकाळी मला एकनाथराव खडसेंचा फोन आला आणि मला म्हणाले की उद्धवराव, आपलं काय आता उद्धवजी आता आपलं काही जुळेल असं वाटत नाही, आपण स्वतंत्र लढलेलं बरं. मी त्या दिवशी खरं म्हणजे तुळजाभवानीच्या दर्शनाला गेलो होतो, कारण आपल्या जवळपास युतीच्या बोलण्यामध्ये एक समझोता होत आला होता, जागा वाटप होत आला होता. पण अचानक असं काय आपल्याला घडलं की त्याही वेळेला आमच्या हातात भगवा होताच. आम्ही तुमचा जो काही गैरसमज आहे, तेव्हाही आम्ही आज जे आहोत तेच होतो, हिंदूच होतो, पण तुम्ही युती सोडली आणि स्वतंत्र लढला. मग 2014ला काय मतं मिळाली, तेव्हा राजेश आपण जिंकला. तर म्हणजे मला राजेश असतील, विजयराव असतील, संजय असतील, असे कित्येक जे शिवसेना प्रमुखांचे कडवट शिवसैनिक आहेत, त्यांना मला खास करून धन्यवाद द्यायचे, लाख त्यांचं अभिनंदन करायचं मला. कारण हा कोल्हापूरचा भगवा तुम्ही आभारीत ठेवला. गेल्या वेळेला हे मी तुम्हाला म्हणूनच सांगतोय, गेल्या वेळेला जे घडलं ते लक्षात घ्या की 2014ला शिवसेनेला मिळाली होती 69,736 मतं, बरोबर आहे. भाजपला मिळाली होती 40,104 मतं आणि काँग्रेसला मिळाली होती 47,315 मतं, बरोबर. मग 2019ला आपली युती झाली, कारण मध्ये आपण धर्म सोडला होता. 2019ला परत धर्मांतर केलं आपण, मग पुन्हा भाजपने आपल्याची युती केली. मग युती केल्यानंतर काय घडलं, भाजपला जी 2014ला मतं पडली होती 40,000, त्यातली 40 ते 40,000 नाही, पण 35,000, 30,000, 25,000, 20,000 तरी आपल्याला मिळाली पाहिजे होती. पण आपल्याला किती मिळाली? 75,854, म्हणजे 70,000 नाही, जनतेने 5-6 हजार आपली मतं वाढली. भाजप आपल्यासोबत युतीत होता, युतीमध्ये त्यांची 40,000 मतं ती गेली कुठे वळली? का पंचगंगेतल्या त्या दूषित पाण्यासारखं तुमच्या मतांमध्ये काही घोळ झाला का, काही प्रदूषण झालं का तुमच्या मतामध्ये, काय झालं नेमकं? आणि काँग्रेसची मतं, म्हणजे आज आपण जयश्रीरावांचा प्रचार करतोय, आपल्या ते उमेदवार आहेत आणि ते निवडून येणार, हे तर नक्की आहेच. पण शिवसेना हा समोरून वार करतो, पाठीत वार करणारी अवघड आमची नाहीये. आम्ही जे करतो ते समोरासमोर होय तर होय म्हणू, आणि जर होय म्हटलं तर होय खरं करून दाखवण्यासाठी वाटेल ते करू, पण पाठीत वार कधी करणार नाही. पण 19च्या या निवडणुकीत ठीक आहे, शिवसेनेचा पराभव झाला, म्हणजे ठीक आहे, म्हणजे शिवसेनेच्यासाठी ते नक्कीच आनंदाची गोष्ट नाहीच आहे. पण भाजपची 40,000 मतं जर शिवसेनेला तेव्हा मिळाली असती तर 70,000 अधिक 40,000 किती झाली? 1,10,000 मतं. 1,10,000 मतं शिवसेनेला का नाही मिळाली? आणि काँग्रेसची मतं जी 47 होती ती 91,000 झाली. म्हणजे 40,000 मतं तुम्ही फिरवली नाहीत कशावरून? 40,000 मतं आज म्हणे शिवसैनिक काँग्रेसला मत देणार का? मग गेल्या वेळी तुम्ही छुपा मत दिलं होतं की नव्हतं, ह्याचा खुलासा कोण करणार?
तुम्ही जे छुपं करता, आम्ही देशाच्या, राज्याच्या आणि कोल्हापूरच्या याच्यासाठी उघडपणाने करतो, पाठिंबा देतो तो उघडपणाने देतो, विरोध करतो तो सुद्धा उघडपणाने करतो. हे लपून छपून करणारी ही जातकुळी आमची नाही. आम्ही एवढे काय सत्तेसाठी हापपलेले नाही. अरे ठीक आहे, यावेळेला काँग्रेस जिंकली, गेल्या वेळेला जिंकली, युती आघाडी म्हटल्यानंतर पुढे एकत्र जाताना काही घडामोडी घडतात, पण पुढे सगळं जुळून घेऊन आता तर आपण अनपेक्षितपणाने एकत्र आलो. हे असं सगळं घडल्यानंतर एकत्र आलो. पुढे ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या करायला आपण आहोत ना, बघू कोण मध्ये येतात. पण ह्या काही ज्या गोष्टी मी तुम्हाला मुद्दामून सांगतोय की तुम्ही खरं का खोटं सांगा. कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील अनेक विकास कामांसाठी अर्थसंकल्पात भरीव मदत केली आहे की नाही गेल्या 2 वर्षात? तुम्ही अर्थसंकल्प काळ बघून घ्या. त्याच्यानंतर कोल्हापूर म्हटल्यानंतर करवीर निवासिनी, तिला आशीर्वाद घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. त्या अंबाबाईच्या मंदिराच्या विकास कामातील दुसऱ्या टप्प्याकरता 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. हे झाले की नाही बघा. कोरोना पूर परिस्थिती, त्याच्यानंतर शाहू समाधी स्थळ, विमानतळ याच्यासाठी विकासासाठी सुद्धा आर्थिक मदत आपण देतोय की नाही. जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आणि करवीर तहसील कार्यालय इमारत, राजश्री शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचा विस्तार आणि विकास हा सुद्धा आपण करतो आहोत. आणखीन एक त्यांनी मुद्दा काढला की खंडपीठ न्यायालयाचं, त्याहीबद्दल आपलं मुख्य न्यायाधीश महोदयांशी आपली चर्चा सुरू आहे, संवाद सुरू आहे. म्हणजे अशी कोणतीही गोष्ट नाही की ती आपण अर्धवट सोडून दिलेली आहे. अर्धवट सोडून किंवा सत्ता आली मग बाकी जाऊ दे, पुढच्या निवडणुकीच्या वेळेला बघू, तसं नाही. सत्ता आल्यानंतर ज्या काही गोष्टी आजपर्यंत नुसत्या हवेमध्ये होत्या त्या हवेतल्या गोष्टी आपण आता प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली आहे. आणि रंकाळा तलाव सुद्धा खरं म्हणजे कोल्हापूरमधले जे विविध तलाव ती यादीच घेऊन बसलेलं आहे. म्हणजे माझ्या मनातलं काही नाही. हा पोर्ले तलाव, तालुका पन्हाळा, बैरेवाडी तलाव, किणी तलाव, संभापूर तलाव, बेलवडे तलाव, रुपरी तलाव, मटागाव तलाव, वेळ गाडगे तलाव, शिरोली पुलाची तलाव, कर्पुरेश्वर तलाव, वाडी रत्नागिरी, तालुका पन्हाळा, इथे सुद्धा आपण कामं सुरू केले, काही ठिकाणी करतो आहोत. कोल्हापूरमध्ये आपण साधारणतः 96 MLD हे पाणी शुद्ध करणं, सांडपाणी, रंकाळा तलावामध्ये येणारं सगळं सांडपाणी बहुतेक सगळं थांबवलेलं आहे. काही थोडं बाकी असेल ते येत्या काळामध्ये आपण थांबवतो. म्हणजे रंकाळा जो काळा झाला होता त्याला परत आपण एक तजेलदार बनवतो. नाहीतर नाव रंकाळा आणि तलाव काळा, तसं कल्याणमध्ये पूर्वी एक काळा तलाव होता, तो आपण पूर्ण स्वच्छ करून आता त्याचं नामकरण कल्याणकरांनी भगवा तलाव केलेलं आहे. म्हणजे जो काळा तलाव जिकडे सांडपाणी जायचं तो पूर्ण ते सांडपाणी बंद करून आता कल्याण डोंबिवलीचे नागरिक तिकडे मुलाबाळांसह, आई बाबा असतील, आजी आजोबा असतील, आपल्या मुलांसह, नातुंड्यासह फिरायला जातात, बोटिंग करतात आणि सुंदर स्वच्छ असा हा तलाव तिकडे केलेला आहे. तसंच माझा हा रंकाळा तलाव आहे. तशी अनेक कामं करतोय. पंचगंगा सुद्धा ते सांडपाण्यातली प्रक्रिया जी आहे ना, त्या सांडपाण्याचे 96 MLD तुम्हाला सांगितलं ना, ते आपण प्रक्रिया करून स्वच्छ करतो. आणि पंचगंगा ही तिथली गंगा, त्याच्यामध्ये मधल्या त्या कोविडच्या काळामध्ये मृतदेह टाकले गेले, पण आपली ही पंचगंगा ही नावाप्रमाणे स्वच्छ आणि पवित्रच असली पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही घोषणा नाही, काम करतो. 96 MLD पेक्षा MLD मध्ये जवळपास पूर्ण झालेला 91 MLD. एकूण खर्च किती? जवळपास 200 कोटी. हे कोल्हापूरसाठी करतोय. इचलकरंजीमध्ये पंचगंगेमध्ये आपण 38 MLD साधारणतः अपेक्षित आहे. त्याच्यात जवळपास पूर्ण झालेलं काम हे 20 MLD आहे आणि एकूण खर्च हा 40 कोटी. रंकाळा तलावाचं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर ह्या अशा सगळ्या आपण गोष्टी करतो. मग ह्या सगळ्या गोष्टी सांगा ना. बरं, काल फडणवीस साहेब येऊन गेले आणि त्यांनी सगळे मुद्दे मी आलेच माझ्याकडे, पण सगळ्या मुद्द्याला काही हात लावणार नाही, कारण तेवढी त्यांची काय आवश्यकता नाही. लोक तुम्ही सगळ्यांना ओळखता. त्यांनी काय सांगितलं की मी पूर्वी यायचो म्हणजे तेव्हा ताराराणी, एक मिनिट, ताराराणी चौकात पाठीमागे होर्डिंग असायची आणि त्या होर्डिंगवरती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भगवे वस्त्र धारण केलेला, रुद्राक्षाची माळा घातलेला एक फोटो असायचा आणि त्यावर लिहिलेले असायचे माझ्या तमाम हिंदू बांधवांना, भगिनींना, मातांना. ही माझ्या भाषणाची सुरुवात केली, ही सर केली. आणि हिंदू हृदय सम्राट सतत कोणी सांगत नाही बसत. पहिली गोष्ट लक्षात घ्या की देशामध्ये भारतीय जनता पक्षाने सुद्धा एक बनावट हिंदू हृदय सम्राट करण्याचा, निर्माण करण्याचा प्रयत्न केला. असला लोकांनी धिक्कारला. हिंदू हृदय सम्राट म्हटलं तर नाव आणि चेहरा एकच येतो,
तो म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. दुसरं कोणतंही नाव येत नाही. त्यांनी कितीही प्रयत्न केले तर ते होऊ शकत नाहीये, होऊ शकत नाही. एक बनावट नकली हिंदू हृदय सम्राट बनवण्याचा तुम्ही प्रयत्न केला, तुम्ही मिळत का नाही, पण लोकांनी जे केलं आहे म्हणे हे हिंदू हृदय सम्राट म्हणजे हिंदू अडचणीत असताना कसलीही पर्वा न करता मदतीला धावून येणारा असतो तोच हिंदू हृदय सम्राट होऊ शकतो. त्यावेळेला घरी बसून नंतर तुम्ही येणार आणि लोकांना प्रेसवर प्रतिक्रिया देणार. हे प्रतिक्रिया सम्राट होऊ शकतात पण हिंदू हृदय सम्राट होऊ शकत नाही. कशाला सांगते तुम्ही या गोष्टी आणि कशाला राजकारण करता? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तेव्हा हे वाक्य असायचं, आता म्हणे सोनियाजींचा फोटो असतो. पूर्वी अटलजींचा पण असायचं, अटलजींचा असायचा, नरेंद्र मोदींचा कालपर्यंत लोकसभा निवडणुकीपर्यंत होता, विधानसभा निवडणुकीपर्यंत होता. तुम्ही ही परिस्थिती आणली, निर्माण केली. आणि तुम्ही जर हिंदू हृदय सम्राटांबद्दल एवढं जर का तुम्हाला प्रेम असेल तर मधल्या काळात मी बोललो की तुम्हीच त्यांच्या नावासमोर जनाब ही उपाधी लावण्याचा नीच प्रयत्न केला होता. जर का तुम्हाला हिंदू हृदय सम्राटांबद्दल एवढंच प्रेम आहे असं तुम्ही म्हणता तर मग त्याच हिंदू हृदय सम्राटांच्या खोलीमध्ये जिथे आम्ही त्यांचं मंदिर मानतो, आज सुद्धा ती खोली तशीच आहे जशी त्यांच्या वेळेला होती. त्या खोलीत अमित शहानी मला दिलेलं वचन तुम्ही का मोडलं याचं उत्तर तुम्ही का नाही देत? तुम्ही उत्तर का नाही देत? बरं, हिंदू हृदय सम्राटांबद्दल एवढं तुम्हाला प्रेम आहे ना, मग जो नवी मुंबई एअरपोर्ट होतोय त्याला हिंदू हृदय सम्राटांचं नाव द्यायला तुमचा विरोध काय? ध्यान केलं ना. हा जो समृद्धी महामार्ग आहे मुंबईपासून नागपूर, नागपूरपासून आम्ही आता गडचिरोलीपर्यंत नेलेला आहे. तो तुम्ही नुसता रस्ता बनवत होता, आम्ही तो पूर्ण करतोय. या मे महिन्यामध्ये त्यातला पहिला टप्पा सुरू करतोय. म्हणजे नागपूर ते शिर्डी त्या मार्गातला एक मोठा टप्पा या एका महिन्यामध्ये आपण सुरू करतोय. म्हणजे हा रस्ता तुमच्याकडे तुमच्या नागपूरला टेकलेला आहे ना, नागपूरच्या पुढे गेलेला आहे ना. मग त्या रस्त्याला सुद्धा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हे नाव या महाविकास आघाडी सरकारने दिलं. आम्ही तुमच्या सोबत असताना सुद्धा तुमच्याकडे मागणी करून सुद्धा तुम्ही देण्याचं एक मोठेपण दाखवत नव्हता. मग ते काम आम्हाला करावं लागलं. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो कारण यांचा हा नकली जो भगवा बुरखा आहे तो फाडायला पाहिजे. भगव्याच्या रक्षणासाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहे. कोणता भगवा? कोणता भगवा? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भगवा आहे तो खरा भगवा आहे. तुमच्या सोयीप्रमाणे त्याच्या बाजूला हिरवा लावाल, निळा लावाल, पिवळा लावाल, काळा लावाल आणि तो भगवा म्हणून म्हणाल तर तो भगवा आम्ही काही स्वीकारणार नाही. तुमचा भगवा हा खरा भगवा नाहीच आहे. अस्सल भगवा हा छत्रपती शिवरायांचा आणि साधू संतांचा आणि आमच्या वारकऱ्यांचा भगवा आहे, ज्याला दुसरा कोणताही रंग लागले पाहिजे. हा आमचा भगवा. आता हाही भगवा तुम्ही खोटा ठरवायला लागला. म्हणजे हा भगवा खोटा आणि तुमचा भगवा खरा. निदान एक गोष्ट लक्षात ठेवा की शिवसेना 1966 साली जन्माला आली. त्या 1966 सालापासून ना शिवसेनेने कधी आपला झेंडा बदलला, ना रंग बदलला, ना विचार बदलला, ना आपला नेता बदलला. आज सुद्धा आमच्या मनात आणि आमच्या होर्डिंगवरती नवे सर्वत्र शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच आहेत. दुसरा कोणताही विचार आणि दुसरा कोणताही नेता आणि दुसरा कोणताही जन्म आमच्याकडे नाही. पण तुमचा जन्म झाला जनसंघ, तेव्हा तर तुमचा झेंडा असता. त्याच्यानंतर तुम्ही गेला जनता पक्षात, त्याच्यानंतर तुम्ही बाहेर पडला तो भारतीय जनता पक्ष. तेव्हा तर तुमचं आधीची वाटचाल होती गांधीवादी समाजवाद. मग शिवसेना प्रमुखांनी एक वेगळी भगवी दिशा दाखवली. मग तुम्हाला लक्षात आलं की ही भगवी दिशा या दिशेने गेले तर दिल्लीपर्यंत पोहोचू शकतो. मग तुम्ही हिंदुत्वावरती आला. बरं, आज आमच्या होर्डिंगवरती आणि हृदयामध्ये शिवसेना प्रमुख तर आहेतच. तुमच्या किती होर्डिंगवरती अटलजी आणि आडवाणी येतो? किती होर्डिंगवरती? अटलजी एका तरी होर्डिंगवर दिसतात. मला कोल्हापूरचा तुम्ही एका चौकटीत दिसताय. असेल तर हात वर करा, नसेल तर नाही सांगा. काय दिसतात? आडवाणी दिसतात. खरं आडवाणीने ना ही भगवी दिशा दाखवली. कुठे आडवाणी? ना अटलजींचा पत्ता ना आडवाणींचा पत्ता. सरपंचाला पण एकच फोटो, पंतप्रधान पदाला पण एकच फोटो. दुसरे फोटो घेतले कुठे तुमच्या नेत्यांचे? म्हणजे आम्हाला कळतच नाही की हा देशाचा पंतप्रधान आहे की गावचा सरपंच आहे, कोणत्या निवडणुकीसाठी ही व्यक्ती होती हेच आम्हाला कळत नाही. पण भगव्याचं रक्षण हे तुम्ही ज्या गोष्टी करता आहात, मग आमच्या बाजूला जो कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे
तिथल्या मराठी माणसाच्या हातातला शिवरायाचा भगवा तुडवला जातोय, त्याला मराठी माणसाला बडवला जातोय. एक तरी तुमचा भाजपचा कार्यकर्ता शिवसैनिकांसोबत रस्त्यावरती उतरलाय त्या कानडी अत्याचाराच्या निषेधार्थ? प्रत्येक वेळेला शिवसैनिक उतरतो आहे. आता महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पण आमच्या सोबत उतरत आहेत. पण कधी सुद्धा ज्या वेळेला मराठी माणसावर तिकडे अत्याचार झाले त्यावेळेला जेवढ्या जिद्दीने भगवा हातात घेऊन शिवसैनिक उतरला, भाजपचा एक त्यावेळेला गोपीनाथ मुंडे बोलायचे, पण रस्त्यावरती भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कदापि मला तरी दिसला नाही. कोल्हापूरकरांनी पाहिलं असेल तर बघावं. आणि मग त्यांचे जुने पालकमंत्री, त्यांच्याबद्दल मी काय सांगायचं, तुमच्याकडनंच मला ऐकायला पाहिजे, कारण हे मूळचे कोल्हापूरचे असं म्हणतात. आता पुण्यात गेले म्हणजे जिकडे जाईन तिथला मी तिथलाच होतो. मी कोल्हापूरमध्ये कोल्हापूरचा, पुण्यात गेलो तर पुण्यातला. त्याही आधी ते मंत्री असताना मला वाटतं कर्नाटकात गेले होते, तेव्हा त्यांनी काहीतरी कानडी काहीतरी बोललं होतं, हुट्टी जरे कन्नड नल्ली जाऊन माझी जीभ अडकायची, पुढचं भाषण नाही व्हायचं. म्हणजे त्या वाक्याचा अर्थ असा होता की जन्म घ्यावा तर कर्नाटक मध्येच. ही अशी झेंड तुम्ही आमच्या डोक्यावरती लादलीत, पालकमंत्री म्हणून लादलेत. ना त्यांना भाषेचा अभिमान, ना त्यांना राज्याचा अभिमान, ना शिवरायाचा अभिमान, ना भगव्याचा अभिमान. कर्नाटकात गेल्यानंतर होटेबळी काय ते गुडगुडी केली त्यांनी, म्हणजे कर्नाटकाचा जन्म व्हायचा कर्नाटकामध्ये. हे तुम्ही, तुमची माणसं जपणारी लोक तुम्ही, ही अवलादीची लोक तुम्ही, आणि तुम्ही आम्हाला हिंदूचं शिकवणार, तुम्ही आम्हाला मराठी भाषेचा अभिमान शिकवणार, तुम्ही आम्हाला शिवरायाबद्दल शिकवणार. शिवरायाचा तिकडे शिवरायाच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर एकाच तरी भाजपवाल्याच्या पंथातून काही म्हटलं होतं नाही. पण ते तिथलं जे राज्य आहे तसंच आहे, कर नाटक. निवडणूक आली की कर नाटक, काहीतरी कर, पण नाटक कर आणि रेट पुढे. ही सगळी जी झेंड आहे म्हणे आघाडीमध्ये अधिवेशनाच्या काळामध्ये मी उत्तर दिले त्यांना, विधानसभेतच दिलेले काय काय आरोप केले होते महाविकास आघाडी सरकारवरती. भ्रष्टाचार, हे सरकार भ्रष्टाचारी आहे. ठीक आहे, तुमच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचं मी व्यवस्थित समाचार घेतलाय. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाला का, तर कोविड काळात भ्रष्टाचार केला. मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, कोविड काळामध्ये एपिडेमिक ऍक्ट होता आपल्या राज्यात, आणि त्याच्यामध्ये सुद्धा आणखी दिल्ली सरकारने डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट लावला होता देशभर. आणि हा ऍक्ट जेव्हा असतो, हा कायदा जेव्हा, हे ऑन ऑफ बटन आहे, हे दोन्ही कायदे जेव्हा ऑन असतात तेव्हा आपत्तीसाठी ज्या काही तुम्ही उपाययोजना करता त्या योजनेसाठी टेंडर काढण्याची गरज नसते. पण असं असून सुद्धा नीट लक्षात घ्या की मुंबईमध्ये एकही काम कोविड काळात विदाऊट टेंडर महापालिकेने केलेलं नाही. शॉर्ट नोटीस टेंडर काढली आणि त्याच्यात जो L1 होता त्याला आणि त्यालाच काम दिलं गेलेलं आहे, बाकी कोणालाही ते काम दिलं गेलेलं नाही. हे सत्य. पण हे सगळे तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले, मग का हो तुमच्या सगळ्याच्या हृदयात किती ऊर तुमचा भरून येतो. भारत माता की जय बोलता, वंदे मातरम बोलता, इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. अभिमान वाटतो आम्हाला तुमचा. मग आम्ही आमच्यावरची जी टीका करता तुम्ही, काँग्रेस सोबत तुम्ही गेलात, शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार का? होय करणार. कारण आम्ही नाटक नाही करत. पण काँग्रेसला मतदान करणं हे जर का पाप असेल तर मेहबूबा मुफ्ती बरोबर सरकारमध्ये बसला होता, हे काय पुण्य होतं तुमचं? मेहबूबा मुफ्ती काय वंदे मातरम म्हणत होत्या? मेहबूबा मुफ्ती काय भारत माता की जय म्हणत होत्या? हे तुम्हाला माहिती होतं. पण सत्तेसाठी तुम्ही त्यांच्यासोबत गेलात आणि तिथेच तुमचं जे काही धर्मकांड, हिंदुत्व हे भ्रष्ट झालं. तुम्ही आहात कुठे विचाराने? तुमचं हे सगळं जे धार्मिक प्रेम आहे हे कधीच भ्रष्ट झालेलं आहे. पण आमच्या अंगावरती भ्रष्टाचाराचे आरोप करताना आज तुमच्या एका दलालावरती विक्रांतसाठी जो पैसा गोळा केला त्यातले पैसे खाल्ले म्हणून जे आरोप झाले त्याची सुद्धा तुम्ही बाजू घेता. एवढं खालपर्यंत मिळत तुम्ही. विक्रांत म्हटल्यानंतर आपल्या देशाचा अभिमान. शिवसेना प्रमुखांची ती कल्पना होती की ज्या युद्ध नौकेतनं शत्रूवरती हमला झाला, पाकिस्तानला पाणी पाजलं, होय नौकेने, त्या युद्ध नौकेने पाणीच पाजलं, त्या विक्रांतचं एक स्मारक हवं, एक म्युझियम हवा, आणि त्याच्यात संपूर्ण आपल्या देशाचे नागरिक येऊन बघायला पाहिजे त्यांनी की ही युद्धनौका कशी असते, आपल्याला विजयश्री प्राप्त करून देणारी, आपल्या देशासाठी लढणारी युद्धनौका आहे तरी कशी. अनेक सैनिकांनी
मग ते नौसैनिक असतील, इतर असतील, आपल्या देशासाठी लढतात. त्यांच्या नावाने तुम्ही पैसे खाता, ह्याच्यासाठी शर्मेची गोष्ट ही दुसरी असू शकत नाही. काय म्हणून तुम्हाला मतं द्यायची, काय म्हणून भारतीय जनता पक्षाला मतं द्यायची. काल जे देवेंद्र फडणवीस म्हणाले की नरेंद्र मोदी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी राशन दिलं सगळ्यांना, दिलं ना, जरूर दिलं, राशन दिलं. पण फडणवीस साहेब ते शिजवायचं की कच्चं खायचं. कारण शिजवायला गेलं तर गॅसच्या किमती काय झालेल्या आहेत. तुमची फसवी उज्ज्वला योजना सुरू आहे का. मग तुम्ही कोल्हापूरकरांनो ग्रामीण भागात जा, अगदी जवाहरवाडा मोखडा हे आमच्या बाजूच्या आदिवासी क्षेत्रात जाऊन विचारलं तर त्यांचा सुद्धा तोच प्रश्न आहे. मग पहिलं सिलेंडर मिळालं, दुसरं भरताना कशी आमची तारांबळ उठते ती कोण विचारायला येते. म्हणजे पहिले तुम्ही वाजत गाजत दिलं, आता काही रिकामं सिलेंडर वाजवायचं करोना पळवायला. ते राशन दिलं ठीक आहे, पण ते राशन सुद्धा जनतेच्या पैशाने दिलेले आहे, तुमच्या पैशातून नाहीये. विक्रांच्या पैशाने तुमचं राशन भरलं, पण जनतेच्या पैशातून तुम्ही जनतेला राशन दिलं, हे श्रेय तुम्ही घेता कामा नये. आणि दिलेलं राशन हे शिजवायचं कसं हे तुम्ही सांगा ना. कालच्या संपूर्ण भाषणामध्ये महागाईबद्दल काय बोलले का. गॅसच्या किमती वाढल्या, पेट्रोलच्या किमती वाढल्या, डिझेलच्या किमती वाढल्या. आणि वरती काय सांगितलं की भाजप शासित राज्यात डिझेल पेट्रोलवरचे दर कमी केले, या सरकारने पण केले असते तर पेट्रोल स्वस्त मिळालं असतं. म्हणजे वा, आम्ही कमी करत जायचं आणि तुम्ही वाढवत जायचं. एक आमचं जीएसटी नाही देत आहे. हक्काचा जो जीएसटी आहे तो सुद्धा किमान 20-25 हजार हा नेहमी तुंबलेलाच असतो. म्हणजे हक्काचं आहे, तुझं तेही माझं, माझं तेही माझं, आणि बस तू बोंबा मारत, तुझं तू बघून घे. काय म्हणून द्यायचं भाजपला. मग माझी एक नवीनच हा एक विषय घेतलेला आहे की राज्याच्या हितासाठी ही आघाडी आम्ही केली. ज्या वेळेला तुम्ही जे सांगितलं, एक उदाहरण दिलं त्यांनी, या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांनी रुस्तुम जमालला तिन्ही बाजूनी घेरून घरी पाठवलं, तसेच या तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीला उत्तर कोल्हापूरमध्ये घेरून आपल्याला घरी पाठवायचे आहे. वा, महाराजांपासून शिकायला लागलं तुम्ही. आनंदाची गोष्ट आहे, समाधानाची गोष्ट आहे. पण महाराजांपासून आम्ही पण शिकलेलो आहोत. आम्ही ज्या वेळेला महाराजांनी आमच्यासमोर जे काही गोष्टी दाखवल्या की कसं वागायचं, जर कोणी समोरून प्रेमाने भेटायला आला तर प्रेमाने भेटलं पाहिजे त्याला. मग अगदी अफजल खान तर असे ना, मिठी मारायला तर त्याला मिठी मारली पाहिजे. पण जर अफजल खानाने पाठीत वार केला तर पाठीत नाही वार करायचा, समोरून वार करायचा, समोरून वार करायचा. जर आमच्या पाठीत वार कराल तर पाठीत वार करणारी आमची अफजल खानाची औलाद नाही, समोरून छाताडावती वार करणारी आमची शिवरायाची मर्द मावळीची औलाद आहे. हे सुद्धा आम्हाला शिवरायांनी शिकवलेलं आहे. लाल महालात घुसलेल्या शाहिस्ते खानाची बोटं तोडून परत पाठवणारी ही शिवाजी महाराजांची पुण्याई लाभलेली छत्रपतींची ही मातृभूमी आहे. कशाला कोणी गोष्टी करायच्या, छत्रपतींचं नाव घ्यायचं, भगव्याचं नाव घ्यायचं, भगव्याचं रक्षण करायचं. बेळगाव महापालिकेवरचा मराठी माणसाच्या हातातला भगवा कोणी उतरवला खाली, कोणी उतरवला. काय तो भगवा नव्हता, तोही भगवाच होता. पण जी बेळगाव महापालिका मराठी माणसाच्या ताब्यात होती, तिच्या वॉर्डाची तोडफोड करून टाकली, आपापल्या सोयीप्रमाणे वॉर्ड बदलले, मतदारसंघांची पूर्ण चिंधड्या उडवून टाकल्या. आणि तो शिवरायाचा पवित्र भगवा, याच्यावरती एक सुद्धा डाग नाहीये असा तो पवित्र भगवा त्या महापालिकेवरती होता. हा तुमचा करंटेपणा आहे. तुम्ही तो पवित्र भगवा तुमच्या हाताने खाली उतरू, तुमचा नकली भगवा त्याच्यावरती फडकवला. हा नकली भगवा आहे तुमचा. मग महाविकास आघाडीला तिन्ही बाजूने घेरून घरी पाठवणार असाल तर महाविकास आघाडी सुद्धा लेखपेक्षांची नाहीये. ठीक आहे, काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादी आहे, शिवसेना तर आहेच, पण शेवटी आम्ही या मराठी भूमीत जन्माला आलेली मराठी मातीची लेकरं आहोत, हे लक्षात ठेवा. आमच्या नादी लागू नका. आणि खोटं नाटक सांगून कदाचित तुमचं इतर राज्यांमध्ये राजकारण फळलं जात असेल, पण या महाराष्ट्रामध्ये त्याला फळं लागणार नाहीत. हा विश्वास माझ्यामध्ये, हा विश्वास माझ्यामध्ये. आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनींनो, खूप 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 काही बोलण्यासारखं आहे. आपण अनेक काही गोष्टी करतो आहोत. सत्तेवरती आल्यानंतर मी शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची योजना जाहीर केली. ती कर्जमुक्तीची योजना जाहीर केल्यानंतर नियमित कर्ज परतफेड करण्यासाठी सुद्धा 50,000 रुपयांचा आपण एक प्रोत्साहन राशी जाहीर केली. दुर्दैवाने काय झालं की ही योजना जाहीर केली, अंमलबजावणी सुरू झाली, पण कोविडचं संकट आलं. त्याच्यानंतर ते चोक्ते आलं, मग निसर्ग आलं, निसर्ग आली चोक्त्यानंतर काय असेल ते असेल.
पण आपत्ती मागून आपत्ती. गेल्या वेळेला सुद्धा तुमच्या इकडे कितीतरी रस्ते खचले. ही सगळी आपत्तीचा डोंगर खांद्यावरती घेऊन आपण राज्य थांबू दिलेलं नाही. गुंतवणूक येते आहे, कृषी सुद्धा व्यवस्थित चालू आहे, सगळी क्षेत्र आपली चांगली कामं करतायत. हे एक चांगलं मंत्रिमंडळ जनतेच्या हिताचं चांगलं काम करत आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की या काही ज्या गोष्टी आहेत, हा आणखीन एक मुद्दा. हा मुद्दा तुम्ही तुमच्याकडे बोलले असतील किंवा नसतील, पण दारूचा मुद्दा मध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, यांनी महाराष्ट्राचं मध्य राष्ट्र केलं. मग मी आकडेवारी घेऊनच बोललो विधानसभेमध्ये की महाराष्ट्राने मध्य राष्ट्र म्हणजे काय केलं, तर एक किती लोकसंख्येच्या मागे वाईनची दुकान असायला पाहिजे. बरं, वाईन आपल्याकडे चणे फुटाणेवाल्याकडे नाही मिळत, ते रंकाळा तलावाला गेलंय, वेळ पाणी पुरववाला पण वाईन घेऊन बसलाय. तसं नाहीये. जी सुपर मार्केट ज्यांच्याकडे एक ठराविक जागा आहे, बंद कुलूप असलेली कपाट आहे, त्यांना आपण वाईन विकायची परवानगी देतो. मग ह्या दुकानांची मी आकडेवारी दिली. ती आकडेवारी आता माझ्या हातात नाहीये, कारण आता बोलता बोलता सुचलेला हा मुद्दा आहे. पण आपल्यापेक्षा मध्य प्रदेश हा पुढे आहे. म्हणून मी त्यांना म्हटलं, तुम्ही जर का मध्य राष्ट्र म्हणत असाल आपल्या शिवरायाच्या महाराष्ट्राला, तर मग त्या प्रदेशाला काय मध्य प्रदेश म्हणायचं? कर्नाटक आपल्यापेक्षा पुढे आहे. महसूल गोळा करण्यामध्ये उत्तर प्रदेश सुद्धा या दारू विक्रीच्या ह्याच्यात पुढे आहे. तर अशा काही खूप गोष्टी ह्या आपल्याला सांगता येतील. पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही अनुभवाला जाता. आज तुम्हाला ठरवायला पाहिजे की मी मुद्दामून, नाहीतर यावेळेला मी भांडण करत बसलो असतो, नाही आमची जागा आम्हाला नाही. पण हा एक सरकारचा प्रयोग आपल्याला यशस्वी झालेला आहे, तो यापुढे सुद्धा यशस्वी करायचा. म्हणून जयश्रीताई, तुम्ही काळजी करू नका. काँग्रेसचे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, पण माझ्या शिवसेनेचे शिवसेना प्रमुखांची कडवट कट्टर शिवसैनिक सुद्धा तुमच्या सोबत आहेत. जे शिवसैनिक होय किंवा नाही हे तोंडावरती बोलतात आणि एकदा होय म्हटलं ना तरी जीव गेला तरी 72 तरी मागे हटत नाही. ही शिवसेनेची खात्री. आणि आपल्याला फक्त एकच विनंती की हा नवीन प्रयोग आपण करतो. जसं गेल्या वेळेला जाधव साहेब निवडून आले, याही वेळेला तुम्ही निवडून या. निवडून आल्यानंतर मात्र सगळेजण गुन्ह्या गोविंदाने एकोपाने काम करा. ज्या काही अपेक्षा आहेत ते जनतेसाठी आहेत. सरकार आपलं आहे, सरकार तुमच्या पाठी आहे, तिन्ही पक्ष तुमच्या सोबत आहेत. आणि या तारा राणीच्या म्हणजे जिला आपण काय म्हणावं तेवढं कमीच आहे. म्हणजे मी मागे म्हटलं होतं की महाकाली, म्हणजे मी एका ठिकाणी असं होतं की छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या संभाजी राजेंच्या त्या दगाफटका करून औरंगजेबाने जो निर्गुण त्यांची हत्या केली, वध केला, त्याच्यानंतर काय होणार या स्वराज्याचं असा प्रश्न पडला होता. तेव्हा ही एक विजेसारखी चमकणारी तारा राणी ह्या सौदामिनीसारख्या औरंगजेबावरती कोसळल्या. सौदामिनीसारख्या. आणि जवळपास 26 वर्ष औरंगजेबाला त्यांनी लढवत ठेवलं. जिंकू नाही दिला औरंगजेब जिंकू शकला नाही. दिल्लीवरनं आग्र्यावरनं निघालेला औरंगजेब, छत्रपतींचं हे स्वराज्य गिळायला आलेला औरंगजेब, त्याला या मराठी मातीमध्ये गाडून टाकला. हा आपला इतिहास आहे. आणि म्हणून या तारा राणीचं नाव अभिमानाने विधानसभेत घेऊन जाणाऱ्या पहिल्या महिला आमदार म्हणून मला जयश्रीताईंचे स्वागत करायचं. आणि हे स्वागत केल्यानंतर मी कोल्हापूरकरांच्या दर्शनाला येणारच आहे. पण तोपर्यंत मगाशी मला वाटतं सतेज आपण बोललात की रात्र वैराची आहे. काय घाबरू नका. वैरी किती बघितलं आम्ही, दिवस रात्र वैरी असतातच असतात. पण मर्द जिकडे एकवटतात तिकडे वैराचा दिवस असला तरी त्या दिवसात सुद्धा त्याला काढून दाखवण्याची हिंमत आपल्यामध्ये आहे. तुम्ही सगळे एकत्र आलेले आहात. आणि जे कोणी म्हणतायत की या कोल्हापूरवरचा भगवा ठसा पुसला जाईल, कोणाच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी मी शिवसेना प्रमुखांचा सुपुत्र या कोल्हापूरवरचा हिंदुत्वाचा आणि भगवा ठसा पुसू देणार नाही. संपूर्ण सगळे शिवसैनिक आणि आता हे सगळे माझे नवे सहकारी सुद्धा जे एक मर्दाचं तिकडे जे तेज आहे ते तेज टिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि ते टिकवण्यासाठी प्रचार आता जोरात झालेला आहे. वातावरण चांगलं आहे. फक्त गाफील राहू नका. निवडणुकीला आपले मतदार हे व्यवस्थित कसे येऊन आपल्याला मतदान करतील याची काळजी घ्या. परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि ह्या एका दैदिप्यमान विजयासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
महत्त्वाचं पेटंट हे भाजपकडे नाहीये. आम्ही पाठीमागून वार करत नाही. भाजपनं आमच्या पाठीत खंजीर खुपसलं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणत भाजपवर निशाणा साधलेला आहे. विरोधकांवर टोला लगावलाय. आणि तिकडे अमरावतीमध्ये शरद पवार बोलतायत. थेट जाऊयात. ज्ञानदान आज सगळ्यांच्यासाठी सर्वसामान्यांनी याची काळजी आज त्या माध्यमातून होतं. याचा आनंद अभिमान आज आपल्याला सगळ्यांना होतो. त्याच्या माध्यमानं भाऊसाहेबांची एक वेगळी दृष्टी होती. भाऊसाहेब या राज्यामध्ये स्वातंत्र्याच्या अलीकाळात महात्मा ज्योतिबा फुले, राजाश्री शाहू महाराज अशा विचारवंतांच्या माध्यमातून सत्यशोधक समाज नावाच्या संस्थेची उभारणी झाली. आणि त्या सत्यशोधक समाजाच्या संबंधीची आस्था ही भाऊसाहेबांना होती. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून समाजाच्या उपेक्षित वर्गाला सर्व ठिकाणची संधी मिळाली पाहिजे. विषयाचा ज्ञान संपादन करण्याची संधी मिळाली पाहिजे. हे सूत्र महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं. आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विचार हा अभिनेत्याचा विचार होता. ते खेड्यापाड्यात जन्मलेले असतील, पण अजून एक दोस्ती त्यांच्यामध्ये होती. आणि त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर स्वातंत्र्याच्या आधीच्या काळामध्ये या देशात इंग्रजांचं राज्य होतं. आणि इंग्रज राज्यकर्ते कधी काही या देशामध्ये येत असत. आणि असंच त्या काळामध्ये इंग्लंडचा राजा यांनी भारताला भेट द्यायची ठरवली. तर शरद पवार हे अमरावतीमध्ये बोलतायत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर तिकडे अमरावतीमध्ये शरद पवार बोलतायत. थेट जाऊयात. लोकांनी ते दिल्लीचं स्वागत केलं. आणि इथून आम्ही जात असताना सर्व रस्त्यांनी आमच्या दिल्लीमध्ये साधारणतः 20-25 हजार शेतकरी असायचे. रस्त्याच्या प्रत्येक गावामध्ये अमरावती जिल्ह्याच्या आमच्या आया बहिणींनी ठिकठिकाणी आम्हाला सांगून बैलगाडी म्हणून भाकऱ्या छापल्या होत्या. त्या आम्हाला त्या ठिकाणी दिल्या. खाण्याची जेवणाची व्यवस्था केली. आणि या सगळ्या संकटामध्ये सगळ्या कास्तकारांची शक्ती एकत्रित राहिली पाहिजे. आणि देशाच्या नेतृत्वामध्ये कास्तकारांचं दुखणं गेलं पाहिजे हे सांगायला हा संबंध जिल्हा हा उठलेला मी स्वतः अनुभवलेला आहे. आणि त्यामुळे साहजिकच या जिल्ह्याच्या संबंधीची आस्था माझ्या मनामध्ये अतीव आहे. पण त्याला मुख्य कारण या जिल्ह्याचं विमान हे तयार करण्याच्यामध्ये भाऊसाहेबांचं योगदान हे अतिशय होतं. आणि अशाच पद्धतीनं काम ज्यांनी केलं त्यांचं आपण कायमचं धोरण करण्याचं काम या ठिकाणी करतात. आणि त्या दृष्टीने आपण काही उपक्रम हाताळले घेते याबद्दल मला स्वतःला मला हसून आनंद आहे. आज या शैक्षणिक संस्थेची जबाबदारी हर्षवर्धन देशमुख यांनी घेतली. तर शरद पवार यांनी पंजाबराव देशमुख यांनी मोठं कार्य केलं असल्याचं म्हटलेलं आहे. आणि बहुजनांना त्यामार्फत मदत केली असल्याचं देखील शरद पवार यांनी नुकतंच म्हटलंय. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.